हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज इथं ना तिळाचे अगदी सोपे झटपट होणारे एका कुकरच्या शिट्टीत लाडू बनवायचे होते, पण ते लाडू झाले कसे ते तुम्ही पुढे पाहाच. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर इथं मी अगोदर गूळ कट करून घेतला आहे आणि कुकरमध्ये जे भांडं बसतं तेवढ्या भांड्यात हा गूळ टाकायचा होता. आता चुका कशा होत गेल्या त्या तुम्हीच बघा. पातेलं म्हणजे गूळ जास्त झाला आणि भांड्याचा आकार होता तो थोडासा गोल पाहिजे होता, त्यामुळं गूळ एकसारखा म्हणजे व्यवस्थित मेल्ट झाला असता. पण ठीक आहे, यामध्ये ना मी 2 वाट्या एवढा गूळ घेतलेला आहे, कारण त्याच वाटीने परत आपल्याला आपण तीळ शेंगदाणं जे काही घेणार आहे ते मोजून घेता येतं. आता संक्रांत म्हटल्यानंतर तिळाचे लाडू आपण करतो, पण लाडू करताना बऱ्याच वेळा काय होतं की ते लाडू गरम आहेत तोपर्यंत बांधता येतात आणि थंड झालं की बांधायला येत नाहीत, आणि गरम आहे तोपर्यंत हाताला चटकेसुद्धा बसतात. त्यामुळं हा व्हिडिओ मी बघितलेला यूट्यूबवरतीच, तर मला आवडला. आता तो व्हिडिओ चुकीचा आहे असं मी म्हणणार नाही, माझ्या चुका होत गेल्या असतील, किंवा हा जो गूळ होता ना ह्याला चिकटपणा अजिबातच नव्हता असं मला वाटलं. आणि यामध्ये ना गूळ आणि त्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि पाणी कुकरमध्ये टाकून ना हे अशा पद्धतीने भांडं ठेवून त्यावरती पॅक भांडं झाकण लावलेलं आहे. आणि म्हणजे जे असं पातेल्यात पाणी जाऊन अशी पॅक असणारी प्लेट त्यामध्ये ठेवली मी. कुकरला ना 1 शिट्टी मी काढून घेतली. तोपर्यंत शिट्टी होते तोपर्यंत इथं ना तीळ नीट करून घेऊया म्हटलं. तर तीळ आणलेले असेच होते. आता हे फ्रीजमध्येच ठेवते, त्यामुळे मी काही डब्यात ओतून ठेवले नव्हते. तिळाला लगेच जाळी वगैरे लागते, त्यामुळं ते फ्रीजमध्ये राहतात. तर इथं मी 2 वाट्या गूळ होता ना त्यासाठी 1.5 वाटी तीळ घेतलं आणि अर्धी वाटी शेंगदाणे आता भाजलेलेच होते त्यामुळं तेच घेतलेले आहेत. नेहमीची आपण स्वयंपाकात भाजून ठेवतो आपण ते. तीळ निवडून घेतलं आणि तीळ भाजून घेतलं. आता तिळाचे लाडू करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत, पण मला वाटलं की ही फार सोपी पद्धत, कारण पाक बनवायचं टेन्शन नाही. बऱ्याच वेळा काय होतं की पाक बिघडतो आणि पाक कडक झालं की परत म्हणजे लाडू आपल्याला वळता येत नाहीत. आपण इतर लाडूच्या रेसिपी बनवतो, पण तिळाचे लाडू बनवायला थोडे अवघड वाटतात असं मला वाटतं, कारण ते ना थंड झाले की बांधता येत नाहीत त्यामुळं, आणि गरम आहेत तोपर्यंत हाताला चटके बसतात, त्यामुळं पण ते जास्त गरम असेल त्यावेळी पण आपण बांधू शकत नाही. शेंगदाण्याची फुलपट जेवढी निघतात तेवढी काढून घेतली. तीळ पण चटकेपर्यंत भाजून घेतले. तर तीळ भाजल्यानंतर ना ताटात काढून थोडंसं थंड होऊ दिलं. तोपर्यंत इथं शेंगदाणे जास्त बारीक नाही, अगदी थोडंसं बारीक करून घ्यायचं होतं. आणि थोडेसे तीळसुद्धा इथं मी असे जाडसर असे बारीक करून घेतले, एकदम पण पावडर नव्हती केली. आता यामध्ये लागणार फक्त आपल्याला सुंठ किंवा वेलची पावडर असतं, तर ही एकत्र बारीक करून ठेवलेले आहे. सुंठ आणि वेलची पावडर ते हे तिळाचं कूट, शेंगदाण्याचं बारीक केलेलं आणि तीळ आहेत ते अख्खे. तोपर्यंत ना कुकरची शिट्टी झालेली होती, पण वाफ तशीच होती. मला वाटते कुकर थोडासा अजून थंड होऊ दिला असता तरी पण गूळ व्यवस्थित मेल्ट झाला असता. पण गुळाला ना ह्या चिकटपणा अजिबात नव्हता, त्यामुळं पण असू शकते. जो की गूळ असा खूप चिकट असतो तसं ह्याला अजिबात चिकटपणा नव्हता यामध्ये. आपण त्याचा पाक केला असता तर तो कदाचित चिकट झाला असता, पण ह्याला फक्त आपण मेल्ट करायलाच ठेवलं होतं, जसं की आपण डबल बॉइलिंग मेथडनं वगैरे मेल्ट करतो गूळ तसं. तर सगळा गूळ असा एकसारखा झाला नव्हता. म्हणजे जे थोडंफार कट करताना मोठं राहिलं होतं ना त्याचे छोटे खडे राहिलेले, तर ते मिक्स करून घेतलं. आणि म्हणूनच मला काय वाटलं ते थोडेसे खडे आहेत, आपण गरम पाण्यात पातेलं ठेवून हे असं अजून मिक्स करून घेऊया.
म्हणजे गरम आहे तोपर्यंत ते त्यामध्ये मिक्स होऊन जाईल. तरी झालं बऱ्यापैकी मिक्स पण झालं, पण थोडेसे छोटे मोठे कडे अजून राहिलेच होते. सोपी पद्धत आहे म्हणून ट्राय केली ती, पण ते खूपच अवघड होत गेलं. आता फायनल प्रोडक्ट तर खराब नाही होत, कारण यामध्ये खराब होण्यासारखं आपण पाणी वगैरे कुठं वापरलंच नव्हतं. त्यामुळं त्याचं पुढं काय केलं ते पण बघा तुम्ही. पण हा गूळ बघा अशा पद्धतीने येतं ना, हे करून घेतलं ह्याला. पण यामध्ये हे नव्हतं, असा चिकटपणा नव्हताच. असं बारीक करताना पण जे जाणवतं गुळाला कसा चिकटपणा जास्त असतो तसा नव्हता. त्यामुळे पण असं होऊ शकतं. नंतर यामध्ये हे सगळं मिक्स करून घेतलं, सगळं तीळ वाटलेले तीळ, अख्खे तीळ आणि थोडंसं शेंगदाणे जाडसर वाटून घेतलेलं. तर हे सगळं एकजीव करून घेतलं आणि मग यामध्ये हे गुळाचं मिश्रण टाकून घेतलं. हे थोडंसं कोमट होतं, हातानंच याला मिक्स करता आलं. तसं बघायला गेलं तर तिळाची चिक्की वगैरे करायला एकदम सोपी, ती कधीच अशी बिघडत नाही. पण आता मी हे असे लाडू पहिल्यांदाच ट्राय केले ते. कुठं मला अजून एखादा असा छोटा मोठा खडा हाताला लागतच होता तो मिक्स करताना. आणि आता मिक्स केल्यानंतर ना ह्याला चिकटपणा जो यायला पाहिजे होता ना, तर तो नव्हताच यामध्ये. लाडू वळण्यासाठी जो थोडा तरी चिकटपणा असावा लागतो, तरच लाडू आपल्याला तो वळता येतो. हे सगळं एकजीव करून घेतलं आणि नंतर लाडू बांधायला बघितलं, पण ते लाडू काय बसतच नव्हते. मग नंतर सगळ्या नंतरचं प्रयोग होत गेलं एक एक एक. पण ज्यावेळी आपला एखादा पदार्थ बिघडतो त्यातून म्हणजे शिकायला भरपूर भेटतं. म्हणजे कोणती गोष्ट आपली चुकली हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे नंतरच्या वेळी आपण बनवताना, म्हणजे ती चूक आपल्या लक्षात राहते. तर आता बघा हा लाडू अजिबातच बसत नव्हता. मग आता इथून म्हटलं आता हे थोडंसं गरम करूया. असं मला वाटलं की गूळ मेल्ट केल्यानंतर ना तो थोडासा चिकट होईल, पण मेल्ट करूनसुद्धा त्याला तेवढा म्हणावा असा चिकटपणा नव्हता. बारीक गॅसवरती हे हलवून घेतलं आणि तसं हे करताना पण चिकटपणा नाही असं जाणवल्यानंतर अजून एक दुसरा प्रयोग म्हटलं, कढई गरम पाणी मी पातेल्यात ठेवलं गरम करायला, त्यावरती कढई ठेवून मग लाडू बांधता आले तर बघूया म्हटलं. कढई कसे हे थंड झालं की लाडू बसत नाहीत, म्हणून पातेल गरम पाण्याच्या वरती ठेवल्यावर म्हटलं कढई गरम राहील तोपर्यंत. आता बारीक गॅसवरतीच हे मिक्स करून घेतलं. आता इथं ना गरम आहे तोपर्यंत लाडू येत होते, पण हाताला चटके बसत होते. परत हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आणि परत बघूया म्हटलं. पाणी पण गरम झालं. आता ह्याचे ना गरम आहेत तोपर्यंत लाडू बांधले असते तर ना अजून थोडेफार मला बांधता आले असते, पण मला वाटलं हे एवढं गरम आपण बांधण्यापेक्षा ना हे मिक्सरला बारीक करू. मग हे माझा परत दुसरा प्रयोग पुढचा अजून सुरू झाला. पण लाडू ना असं इझिली बसत नव्हतं, ह्याला खूप दाबायला लागत होतं. त्यामुळं मला वाटलं आपण ते करून बघूया. चिकटपणा तरी पण नव्हताच, दाबून दाबूनच बघा तुम्हाला बांधताना लक्षात येते ते बसवावं लागत होतं. तर हे 3 लाडू मी कसे बसे बांधले आणि परत ह्याला ना मिक्सरमध्ये बारीक केलं. थोडंसं बारीक करून बांधूया म्हटलं. आणि बारीक करताना पण ना एकच भांडं बारीक करून मग बांधायला पाहिजे होतं, तर मी तसं न करता सगळं मिश्रण एकदाच बारीक करून घेतलं. तर ही एक अजून पुढची चूक परत करून घेतली, त्यामुळे परत ते कोरडंच होत गेलं. जर मी एक भांडं तेवढंच त्यामध्ये थोडंसं तूप टाकून तेच हे केलं असतं ना तरी पण आलं असतं. म्हणजे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच हे लाडू बांधायला येत होते, म्हणजे असं बारीक केल्यानंतर सुद्धा. एरवी आपण बघा शेंगदाण्याचे लाडू बनवतो बघा, पाक करत नाही, डायरेक्ट गूळ शेंगदाणा असंच मिक्स करून करतो. ते सुद्धा लाडू पटकन बांधायला येतात आपल्याला, पण ह्याचा चिकटपणा ह्यात शेवटपर्यंत राहिलाच नाही.
त्यानंतर ताटात सांडायला लागलं म्हणून मी कढईत परत घेतलं हे. आता नंतर बसत होते, थोडंसं दाबावं लागतच होतं, असं इझिली हे पण एवढं बसत नव्हतं. तरी पण म्हटलं जेवढे येत आहेत तेवढे करूया. नंतर हे ना बारीक करून म्हटलं आपण ह्याचं तिळाच्या आपण पोळ्या करतोच तसं पद्धतीचं करून ठेवूया. तरी पण अजून एक प्रयोग म्हणून थोडंसं तूप गरम करून टाकलं, तरी पण जसं होतं तसंच होतं, त्यामध्ये जास्त काय फरक पडला नाही. त्यामुळे म्हटलं आता हे काय वाया जाणार नाही, आपण तिळाच्या पोळी ह्याच्या व्यवस्थित करू शकतो. त्यामुळे नंतर तरी पण बांधता आले असते मला, पण मेहनत जास्त होती म्हणून मी बास केलं, म्हटलं राहू द्यात. हे 3 अगोदर बांधलेले आणि ह्याचे नंतर एवढे बांधून घेतले. आता म्हटलं हे ना थोडासा यामध्ये अजून गूळ मिक्स करून तिळाच्या पोळ्यासाठीच हे बारीक करून ठेवूया. कारण ह्याला थोडंसं मी आज फिरवून बघितलं, पण ह्यात गोडपणा असतो, पण तिळाच्या पोळी करायची झाली अजून थोडीशी गोड पाहिजे म्हणून आता लाडूचा तर विषय इथंच थांबवलेला होता. तर हे म्हटलं आता तिळाच्या पोळ्या काय ते काय बिघडण्यासारखं नाही. तर यामध्ये थोडासा गूळ मिक्स करून हे सगळं परत बारीक करून घेतलं आणि म्हटलं चला आता हा पसारा तर आवरायचा होता. तर आज कसं आता खूप दिवस झालं रेग्युलर व्हिडिओज नाहीत, म्हणजे डेली रुटीनचे तुम्हाला सकाळचं किंवा संध्याकाळचं रुटीन शेअर करते, पण थोडंसं बाहेर गेलं की मग ते राहून जातं, वेळ भेटत नाही आणि बाहेरचं पण प्रत्येक वेळी आपल्याला व्हिडिओ शूट करणं शक्य होत नाही. तर हे असे अगोदरचे 3 झालेले लाडू आणि हे तिळाच्या पोळ्या करण्यासाठीचं मग मी थोडंसं बारीक करून ठेवलं परत. आणि आता हा सगळा पसारा आवरायचा होता. सकाळची अगोदरची सगळी कामं आवरली होती, नंतरच मी हे करायला घेतलं होतं. म्हटलं पटकन लाडू होतील तुमच्यासोबत, दुपारीच हा व्हिडिओ मग शेअर करावा. खूप दिवस गॅप पडले की मग नंतर व्ह्यूज पण कमी होतात. थोडंसं यूट्यूबवरती रेग्युलर राहिलं तरच व्हिडिओला म्हणजे व्ह्यू येतात. गॅप पडला की मग आपले व्ह्यूअर्स आहेत ते पण आपल्यापासून म्हणजे ते आपला व्हिडिओ जात नाही रोज त्यांच्याजवळ, त्यामुळं हा प्रयत्न होता. पण हे लाडू झालेच नाहीत, पण ठीक आहे म्हटलं चुकलेली रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करावी, म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येते. रेसिपी कधी कधी होतं असं.